परळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बंट्या बिंट्या चिंट्या बघा आता आपलं गणित. नेक्स्ट पुन्हा मीन मध्ये सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यू सिरीज, इन्क्लुझिव्ह मेथड ह्या 4 सिरीज आपल्या झालेल्या आहेत. या पहिल्या व्हिडिओमध्ये मी दिलेल्या आहेत, त्या पहिल्या लेक्चरला आपल्याला समजलं. आज बघणार आपण क्युम्युलेटिव्ह सिरीज. कोणती सिरीज बघणार? क्युम्युलेटिव्ह सिरीज. त्याचे एक्झाम्पल मी नंतर नेक्स्ट व्हिडिओला देणार तुम्हाला. तर क्युम्युलेटिव्ह सिरीज मध्ये तुम्हाला बिलो लेस दॅन अप टू अंडर दिलेलं राहणार. काय दिलेलं राहणार? बिलो लेस दॅन अप टू अंडर, बिलो लेस दॅन अप टू अंडर, बिलो लेस दॅन अप टू अंडर दिलेलं राहणार. बिलो लेस दॅन अप टू अंडर. ज्यावेळी बिलो लेस दॅन अप टू अंडर असेल त्यावेळी फ्रिक्वेन्सी ही असेंडिंग ऑर्डरला मिळेल तुम्हाला, म्हणजे चढत्या क्रमामध्ये मिळेल ती. बघून घ्या, चढत्या क्रमामध्ये आहे तुम्हाला. या पहिले ज्याही सिरीज झालेल्या असतील त्या सिरीज मध्ये कोणत्या सिरीजला असेंडिंग ऑर्डरला किंवा चढत्या क्रमात ते मिळणार नाही. तर बघा, तर त्यामध्ये यम सिरीज काय तयार करायची? यम सिरीज तयार करताना बिलो 10 आहे, बिलो 20, बिलो 30. तर तुम्हाला सुरुवातीला त्याचा डिफरन्स ठेवायचा. कुठे ठेवायचा? सुरुवातीच्या ग्रुपमध्ये. यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 10 चा डिफरन्स. मग इथं तो 0 to 10, म्हणजे बघा 10 चा डिफरन्स तयार झालेला आहे. मग 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. मग नंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी पण चेंज करावं लागते. म्हणजे तुम्हाला क्युम्युलेटिव्ह सिरीज मध्ये यम सिरीज आणि फ्रिक्वेन्सी या दोन्ही संख्या चेंज करावं लागतात. काय करावं लागतात? त्या चेंज करावं लागतात आपल्याला. मग चेंज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. 30 मधून 25 मायनस करायचे, हे 5 राहतात. 25 मधून 20 मायनस करायचे, 5 राहतात. 20 मधून 12 मायनस करायचे, 8 राहतील. नंतर 12 मधून 8 मायनस करायचे, तुम्हाला 4 राहतात. 8 मधून 2 मायनस करायचे, 6 राहतील. आणि हे 2 संख्या जशीच्या तशीच ठेवायची. म्हणजेच तुम्हाला आता या संख्यांची जी ऍडिशनल आहे ती ऍडिशनल नवीन फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल घ्यावी. कोणत्या फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल घ्यावी? नवीन फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल. नवीन फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल घेताना यांची ऍडिशनल करावी. ती येणार आहे तुमची 30, 10, 18, 22 आणि 8, 30. परफेक्ट आली बघा, ही 30 आणि हे 30. त्यानंतर तुम्हाला आता याची पुन्हा यम आणि व्ही. बघा, त्यामध्ये आपण बाकी सिरीज मध्ये जे काढलेलं होतं ते समोरचं काढायला आणि सूत्र पण फॉर्म्युला पण तोच यूज करायला. मिडल व्हॅल्यू काढू आता आपण त्याची. 10, 0 म्हणजे 5 ऍडिशनल, त्याला डिवायडेड बाय 2. याची ऍडिशनल 30 येणार, परंतु त्याला डिवायडेशन 2 करावे. किती करावे? 2. याची ऍडिशनल 50 येणार, 50. त्याला हाफ करायचे, हाफ म्हणजे त्याला भागीला 2. आता कॅल्सी यूज करा तुम्ही. तुम्हाला पेपरमध्ये कॅल्सी यूज करण्याची परमिशन पूर्ण दिलेली असते. 50 चला, म्हणजे 25, 35, 45, 55. त्यानंतर तुम्हाला डीएक्स सेम स्टेप. बाकी काय? एमबी मधून पुन्हा 5 संख्या चॉईस करायची. 0, 10, 20, 30 आणि 40 आणि 50. म्हणजे ही संख्या या एमबी मधून ही संख्या मायनस केली. एमबी मधून ही संख्या काय केली आपण? मायनस. नंतर ही संख्या कोणत्या टेबलला येते? ते डीएक्स आय 10 च्या टेबलला येणार. कोणत्या टेबलला येणार? 10 च्या. म्हणजेच तुम्हाला आता 0, 1, 2, 3, 4 आणि 5. एफ डीएक्स आय 10, 10 1 चा 10, 10 2 चा 20, 10 3 चा 30, 10 4 चा 40, 10 5 चा 50. म्हणजे ही संख्या कोणत्या नंबरवर येणार तो नंबर तुम्हाला इथं लिहिणे आवश्यक असते. बघा आता ही जी फ्रिक्वेन्सी असते, मी तुम्हाला हर एक वेळेस सांगितलेलं आहे, ती फ्रिक्वेन्सी काढ एफ डीएक्स आय काढताना या फ्रिक्वेन्सीनं या डीएक्स आयचं मल्टिप्लिकेशन करावं. आता नवीन फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, ओल्ड फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लिकेशन करायचं नाही. नवीन फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लिकेशन करावे. एफ डीएक्स आय 2, 0, 6 1 चा 6, 4 2 चा 8, 24, 5 4 चा 20, 5 5 चा 25, 25. म्हणजे सिग्मा एफ डी एक्स
आय, सिग्मा एफ डी एक्स आय. काय काढायचं तुम्हाला? सिग्मा एफ डी एक्स आय. मग आता यांची तुम्हाला ऍडिशनल करावं लागते. काय करावं लागते तुम्हाला? ऍडिशनल. यांची ऍडिशनल जी आहे ते येते तुमची n इक्वल टू 83. 8 6 10 18 प्लस 23 3 पुन्हा इथं 2 बेगविंच्या बितिसा बिचा 8 म्हणजेच तुम्हाला इथं 8 म्हणजे 18 है ना. सोपी पद्धत एकदम मराठीमध्ये बघा. त्यानंतर तुम्हाला त्याला नाव दिलं. आता कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन. कॅल्क्युलेशन ऑफ मीन a is equal to x plus sigma f dx I upon n into I. a is equal to x म्हणजे कोणती संख्या? ही 5 प्लस f dx म्हणजे 83, n म्हणजे 30, I म्हणजे तुम्ही चॉईस केलेली संख्या 10. a is equal to 5 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करावे 83 अपॉन 30. 83 अपॉन सॉरी 0 सॉरी याला मल्टिप्लिकेशन केल्यावर 0 वाढणार. a is equal to 5 प्लस यांचं डिवायडेशन करायचं. यांचं काय करायचं? डिवायडेशन. ते डिवायडेशन येणार आहे तुमचं 27.66. 27.66 हे डिवायडेशन केल्यानंतर a is equal to यांची बेरीज करायची म्हणजे ती येणार तुमची 23.67. 7 करा किंवा 6 करा. डिजिट या बाजूला 5च्या वरती अगर संख्या असेल तर एक संख्याने इन्क्रीज करावी, नाही केली तरी चालेल, काही फरक नाही पहा. तर तुमचा आन्सर आलेला आहे 32.66. बघा आज आपण फक्त क्युम्युलेटिव्ह सिरीज. कोणती सिरीज? क्युम्युलेटिव्ह सिरीज. कोणती सिरीज? क्युम्युलेटिव्ह सिरीज. क्युम्युलेटिव्ह सिरीजचं हे गणित बघितलेलं आपण. कोणत्या सिरीजचं गणित बघितलं? क्युम्युलेटिव्ह सिरीज. इथे लिहिलं क्युम्युलेटिव्ह सिरीज. कोणती सिरीज? क्युम्युलेटिव्ह सिरीज. क्युम्युलेटिव्ह सिरीज मध्ये बिलो लेस दॅन अप टू अंडर दिलेला राहणार. ग्रुप इथे बिलो लेस दॅन अप टू अंडर कोणताही वर्ड आलेला असेल, आलेलं असेल वर्ड्स, तर तुम्हाला सुरुवातीला डिफरन्स ठेवायचा. म्हणजे यामध्ये जेवढा डिफरन्स दिलेला तो डिफरन्स इथं ठेवायचा. 0 to 10, 10 to 20, 20 to 30. या पद्धतीने तुम्हाला क्युम्युलेटिव्ह सिरीज सोडवायला लागेल. आपण नेक्स्ट मेथडला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओला पुन्हा आपण क्युम्युलेटिव्ह सिरीजचंच गणित बघणार आहोत. त्यामध्ये मोर दॅन अबो ओव्हर, मोर दॅन अबो ओव्हर, मोर दॅन अबो ओव्हर बघणार आहोत. म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बिलकुल सबस्क्राईब करायचं म्हणजेच बुक्का मारा. बिलकुल बिंदास सबस्क्राईब. नमस्कार.